तर मुंबईच्या मंत्रालय परिसरामध्ये मुसळधार पाऊस झालाय आणि त्यामुळे मंत्रालय परिसरामध्ये सुद्धा पावसाचं पाणी साचलंय। सध्या आपण पाहतोय जोरदार अशा स्वरूपाचा पाऊस हा पूर्ण मुंबईमध्ये कोसळतोय आणि त्याचा फटका हा ठिकठिकाणी बसतोय। मुंबईच्या मंत्रालय परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं सध्या पाहायला मिळतंय। त्याचबरोबरीने दादरच्या हिंदमाता परिसरात सुद्धा पाणी साचलेलं आहे, तो जलमय झालाय। या भागात पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात दिसतंय। हिंदमाता परिसरातील रस्ते वाहतूक त्यामुळे अर्थातच मंदावलेली आहे। दरवर्षी जोरदार पावसानंतर हा संपूर्ण परिसर पाण्याने भरलेला असतो आणि तीच परिस्थिती सध्या इथे निर्माण झाली आहे। तर मुंबईच्या जीएसटी विभाग परिसरात सुद्धा पावसाचं पाणी साचलंय। माझगाव जवळ असलेल्या जीएसटी विभाग परिसरामध्ये हे पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। संपूर्ण कार्यालयाच्या आत हे पाणी पोहोचलेलं आहे आणि जीएसटी विभाग हा जलमय झालेला पाहायला मिळतोय। कामावर लोक दाखल होण्यापूर्वीच हे पाणी साचलेलं आहे। हिंदमाता इथली आपण ही दृश्य बघतोय। दादरमध्ये कायमच या भागामध्ये पाणी साचतं पावसाळ्याच्या दिवसात, मात्र सध्या आपण बघतोय प्रचंड अवकाळीचा जोर आहे आणि याच पावसाच्या जोराचा फटका बसलेला आहे। तब्बल काल रात्रीपासून होणारा पाऊस आणि आज सकाळपासून होणारा पाऊस यामुळे या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। पाण्याचा निचरा होणं हे अशक्य असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र महापालिकेचे सगळे कर्मचारी पाणी घालवण्यासाठी अर्थातच सज्ज आहेत, मात्र पाण्याचा निचरा होत नाहीये। तर बातमी मुंबईतनंच आहे। मुंबईतल्या वांद्रे कुर्ला परिसरामध्ये सकाळच्या सुमारास वाहतूक कोंडी झाली आहे। पावसामुळे रस्ते वाहतूक प्रचंड मंदावली आहे, त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी पाहायला मिळतेय। अनेक नागरिक या वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडलेले आहेत। कामावर जाण्याची वेळ आहे। बीकेसी हा संपूर्ण परिसर जो आहे तो मोठ्या प्रमाणात कार्यालयांसाठी प्रसिद्ध आहे। मोठमोठ्याली कार्यालय, मोठमोठ्या संस्थांची कार्यालय या ठिकाणी आहेत, मात्र सध्या प्रचंड वाहतूक मंदावलेली पाहायला मिळते। अधिक माहिती घेऊयात, सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, काय सध्याचे अपडेट्स? मुंबईमध्ये पहाटेपासून सगळीकडे सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू आहे। विशेष म्हणजे कुलाबा वेधशाळेच्या वतीने स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर या भागांमध्ये आज दिवसभर काही भागांमध्ये मुसळधार तर काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस राहील। मुंबईतल्या अनेक भागांमध्ये पाणी सुद्धा साचल्याच्या घटना घडत आहेत। सध्या ही जर दृश्य पाहिली तर मुंबईतलं चित्र दिसून येतं। मुंबईत कोस्टल रोड हा नव्यानं खुला करण्यात आलेला आहे। या ठिकाणी वाहतूक सुरळीत सुरू आहे, पण या आसपासच्या परिसरामधल्या ज्या उंच इमारती आहेत त्याचं जे चित्र जर आपण पाहत आहात तर आपणास दिसतंय की सगळीकडे जो पाऊस सुरू आहे त्याची तीव्रता अधिक आहे हे स्पष्ट दिसून येतं। दुसरीकडे अनेक भागांमध्ये विशेषतः दक्षिण मुंबईमध्ये पाऊस जो होता तो नेहमीच जास्त असतो, पण इथे पाणी साचत नाही। पण यंदा मात्र मंत्रालय किंवा तत्सम इतर भागांमध्ये सुद्धा पाणी साचल्याचं दिसून येतं। कोस्टल रोड परिसरामध्ये अद्याप ही काम सुरू असल्याची ही दृश्य आहेत, पण काम अर्धवट आहेत आणि अशा परिस्थितीत अचानक पाऊस सुरू झालेला आहे। साधारणतः मुंबईमध्ये अपेक्षित असतं की एक 10 जूनपर्यंत मुंबईत मान्सून अपेक्षित आहे, पण त्याच्या आधीच मे महिन्याच्या अखेरीलाच प्रचंड पाऊस झालेला आहे। जी दृश्य आहेत ती कोस्टल रोडच्या परिसरातले आहेत। तिथं आसपास जर बघितलं तर वाहतूक जी आहे ती नेहमीची तुलनेने सुरळीत आहे, पण मुंबईतली जी लोकल वाहतूक सेवा आहे जी आत्ता माहिती मिळते त्यानुसार कुर्ला ते CST परिसरामध्ये वाहतूक काही काळ थांबवण्यात आलेली आहे। अनेक लोकल रद्द करण्यात आल्याची माहिती उपलब्ध होती। दुसरीकडे काही लोकल या जवळपास 15 ते 20 मिनिटं उशिरा वाहत आहेत। अनेक स्टेशनवर पाणी देखील साचलेलं आहे। ईस्टर्न आणि वेस्टर्न हायवे आहेत तिथे देखील प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याची माहिती उपलब्ध होती आहे। प्रज्ञा, एकूण जर पाहिलं तर मुंबईमध्ये मेमध्ये आलेल्या या अचानक पावसामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झालेले आहेत। आज सोमवार, आठवड्याचा पहिलाच दिवस जो कर्मचारी वर्ग जो मोठ्या प्रमाणामध्ये कामासाठी बाहेर पडतो मुंबईमध्ये येतो, लाखो लोक हे उपनगरातून शहरात येतात, त्यांच्या देखील प्रचंड त्रास त्यांना सहन करावा लागत आहे। अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने आज दिवसभर साधारणतः असेच सर्व मुंबईकरांना त्रास सहन करावा लागेल असं दिसून येतं। मात्र सध्या आपण बघतोय ज्या भागात पाणी साचत नाही अशाही भागात पाणी साचलेलं आहे। खास करून जो उल्लेख तू केलास मंत्रालयाचा परिसर असेल किंवा इतर ज्या ठिकाणी आता तुम्ही उभे आहात तिथे सुद्धा जोरदार पाऊस होतो आहे।
सध्या ही जी काही स्थिती पाहायला मिळते याबद्दल ही ढगफुटी आहे का? कारण येत्या 3 ते 4 तासात आणखीन जोरदार मुसळधार पाऊस असेल असा अंदाज सुद्धा वर्तवला. याबद्दल काही माहिती मिळू शकली आहे का? स्वतः मुख्यमंत्री सुद्धा यावरती नजर ठेवून आहेत. प्रज्ञा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डिझास्टर कंट्रोल आणि इतर ज्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे अशा ठिकाणी संपर्कात असल्याची माहिती उपलब्ध होती आहे. पण दुसरीकडे जे लोअर प्रेशर एरिया अरबी समुद्रामध्ये तयार झालं त्याचाच परिणाम आहे. गेले 2 ते 3 दिवस कुलाबा वेधशाळेच्या वतीने स्पष्ट करण्यात येत होतं की मुंबई आणि विशेषतः कोकण परिसरामध्ये पाऊस प्रचंड राहील, वारा राहील. तसंच आता घडताना दिसतंय. आज दिवसभर मुंबई आणि MMR परिसरामध्ये पाऊस राहणार आहे आणि मुंबईकरांसह इतर जे नागरिक आहेत त्यांना त्रास सहन करावा लागणार आहे हे स्पष्ट दिसून येतं. विशेष म्हणजे प्रशासनाच्या वतीने आत्ता सांगण्यात येतं आहे की अत्यावश्यक कामांशिवाय जर गरज नसेल तर शक्यतो मुंबईकरांनी बाहेर पडू नये, कारण की पावसाचा जोर असाच राहिला. आता 6:30 11:30च्या आसपास हायटाईड देखील आहे. त्यामुळे पाऊस असा जर राहिला तर समुद्रामध्ये जे पाण्याचं शहराच्या आसपासचे जे पाण्याचा निचरा होतो ते होण्यास अडचण होणार आहे. अशा परिस्थितीमुळे कुठे ना कुठेतरी अजून त्रास नागरिकांना सहन करावा लागेल असं म्हटलं जातं. जर इथे परिस्थिती बघितली तर वारं सुद्धा प्रचंड आहे आणि पाऊस सुद्धा आहे. यामुळे जवळपास नागरिकांनी जर अतिशय काम महत्त्वाचं असेल तरच बाहेर पडावं अशा स्वरूपाचं आव्हान देखील मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. नक्कीच. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी आणि अपडेट तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहूच.